हॅलो एव्हरीवन. सो जसं की तुम्हाला माहितीच आहे की आम्ही निघालो होतो बाहेर आणि आता आम्ही कुठे चाललो आहे चला तर बघूया. सो फायनली आम्ही इकडे आलेलो होतो जेवायसाठी आणि चला तर मी तुम्हाला दाखवते आता की हे कोणतं हॉटेल आहे आणि आम्ही इथे काय स्पेशल खाण्यासाठी आलेलो आहोत. किती खुश आहे. चला बघूया आता इथं काय आहे तुमच्या फेवरेट. तर आम्ही इथे आलेलो होतो स्पेशल दाल बाटी खाण्यासाठी आणि आमचं जे काय झालं तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. सो त्याच्यानंतर आम्ही सर्च केलं आणि इथे आम्हाला भेटलं की इथे खूप छान दाल बाटी भेटते. सो आम्ही ती खाण्यासाठी इकडे आलेली होतो. जस्ट बिकॉज ऑफ दाल बाटी करना है सेपरेट हे सगळं बघून तुमच्या पण तोंडाला पाणी आलेलंच असेल. सो आम्ही इकडे मस्तपैकी दाल बाटी एन्जॉय केली आणि त्यानंतर आम्ही कुठे गेलो हे बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. कसं वाटलं? एकदम मस्त. एकदम मस्त भारी होतं. तुला कसं वाटलं जेवण इथलं? एकदम सुंदर. खरंच खूप छान होतं गाईज. आणि तुम्ही बघू शकता हॉटेलचं नाव आहे रामदेव भोज. सो आम्ही इकडे डाळ बाटी खाल्ली पूर्ण थाळी आणि ते सगळंच होतं तिथे. बट आम्हाला डाळ बाटी खायची होती म्हणून आम्ही डाळ बाटी खाल्ली. खूप मस्त होती. आम्ही फर्स्ट टाइम आलेलो इथे. जर तुम्हाला पण डाळ बाटी खायची असेल तर तुम्ही पण येऊ शकता. इथं खूप छान होती. आणि चलो अभी नेक्स्ट प्लॅन देखते क्या आहे. सो तिथून आम्ही गेलो होतो सियाकडे आणि तिथे आमचा झाला एक प्लॅन. सो त्यानंतर मग आम्ही सगळेजण रेडी झालो आणि निघालो होतो कुठेतरी बाहेर. तर चला बघूया. सिया पण मस्त रेडी झालेले होते बघा. सो चला जाऊया आता. मी दाखवते तुम्हाला आम्ही कुठे गेलो होतो ते. सो गाईज आम्ही आलेलो आहे तुळापूर येथे. हे बघा तुम्ही बघू शकता. चला तर आम्ही आता तुम्हाला मध्ये घेऊन जाते. इथे गेल्या गेल्याच हा पुतळा आहे. सो इकडे चालू होतं थोडं काम आणि तिथे मोठे संग्रहालय बनतंय. सो तिकडचं काम चालू होतं. त्यानंतर मग इथे गेल्यावर लागते कवी कलेश यांची समाधी. यांनी इथे दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही पुढे गेलो. सो इथे समोर तुम्ही बघू शकता इथे आहे संभाजी महाराजांची समाधी. सो तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग गेलो मंदिरामध्ये. त्यानंतर इथे तुम्हाला 3 नद्यांचा संगमही बघायला भेटेल ज्याला आपण त्रिवेणी संगम म्हणतो. इथे इंद्रायणी, भीमा आणि भामा या नद्यांचे संगम आहे. सो चला तर बघूया. खूप छान आणि फ्रेश शांत वाटत होतं इथे. आणि इथे बसल्यानंतर पूर्ण इतिहास आठवतो अक्षरशः. म्हणजे खूप वेगळं वाटतं जेव्हा आपण विचार करतो की या ठिकाणी काय घडलं होतं. सो ते पण आठवलं आणि आम्ही सगळेजण मग इकडे बसलेलो होतो. त्यानंतर मग आम्ही तिथे एक मंदिर होतं महादेवाचं तिकडे गेलो आणि ते संगमेश्वर महादेव म्हणून मंदिर आहे. सो आम्ही तिकडे दर्शन वगैरे घेतले. त्यानंतर मग मी थोडा वेळ तिकडे बसलो आणि नंतर मग निघालो होतो घरी जायला. सो फायनली आमचं खूप दिवसांपासून चालू होतं तुळापूरला जायचं. तो योग आलाच
आणि त्याच्यानंतर चला तर बघूया आता आपल्या कोथिंबीर वडीचं काय स्टेटस होतं. सो आम्ही घरी गेलो आणि त्याच्यानंतर मग परत स्टार्ट केलं कोथिंबीर वडी बनवायला. कोथिंबीर वडी रेडी झाली आहे. माहित नाही आता कशी झाली, बट आम्ही डबल लावली होती आणि आता आम्ही इथे तळतोय. तर बघूया, तुम्हाला पूर्ण झाल्यावर दाखवेल मी. आता सो गाईज, अशा प्रकारे कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. आणि कशी वाटते तुम्हाला? खा ना मग. सो मी खाऊन बघितली आणि मला आवडली आहे. सो डन, छान झाली आहे. आणि ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.